एकाच मांडवामधनं 42 नवऱ्या गायब आणि 42 नवरे ताटकळत ऐकायला हा एखाद्या रंजक सिनेमाचा प्लॉट वाटतो, पण जेव्हा ही घटना प्रत्यक्षात घडते तेव्हा समाजामध्ये एकच खळबळ उडते। लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अत्यंत पवित्र आणि आनंदाचा क्षण, पण याच क्षणी जर सामूहिक फसवणूक झाली तर तो केवळ एका कुटुंबाचा नाही तर संपूर्ण व्यवस्थेचा विश्वासघात असतो। नेमका काय प्रकार आहे पाहूयात। ही धक्कादायक घटना मध्य प्रदेशमधील देवास शहरामध्ये मे 2026 मध्ये उघडकीस आली आहे। देवास येथील एका क्लब मध्ये भव्य सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। विदिशा, शाजापूर आणि देवास जिल्ह्यामधील ग्रामीण भागामधील एकूण 42 जोडपी विवाह बंधनामध्ये इथे अडकणार होती। नवरदेव डोक्यावरती मुंडवळ्या बांधून नटून थटून वरातीसह मांडवामध्ये पोहोचले, पण सकाळपासून रात्री 10 वाजेपर्यंत वाट पाहूनही एकही नवरी मुलगी मांडवामध्ये आलीच नाही। ज्यांच्या सोबत आयुष्यभराच्या गाठी बांधायच्या होत्या त्या मुलींचा आणि आयोजकांचा कुठेच पत्ता नव्हता। शेवटी अक्षता टाकायच्या सोडून वऱ्हाडी आणि 42 नवरे थेट देवासच्या पोलीस ठाण्यामध्ये पोहोचले। या घटनेच्या मुळाशी गेल्यास फेक मॅरेज स्कॅमचा एक भयंकर पॅटर्न समोर येतो। या प्रकरणामधील मुख्य संशयित मुकेश बैरागी आणि त्याच्या टोळीनं इंदोर मधील एका अनाथ आश्रमामधील मुलींशी लग्न लावून देण्याचं खोटं आमिष नवरदेवांना दाखवलं होतं। गुन्हेगारांनी सोशल मीडियावरील ओळखीच्या मुलींचे फोटो हे डाउनलोड करून त्या तरुणांना दाखवले आणि विश्वास संपादन केला। सामूहिक विवाहाच्या नोंदणीच्या आणि खर्चाच्या नावाखाली प्रत्येक नवरदेवाकडनं 15 ते 35 हजार रुपये उकळण्यात आले। पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्परतेनं मुख्य आरोपी मुकेश बैरागी आणि त्याची पत्नी सुनीता बैरागी यांना अटक केली आहे। उर्वरित फरार झाले आहेत। थेट बोलायचं तर या घटनेनं आपल्या सामाजिक मानसिकतेवरती मोठं प्रश्नचिन्ह निर्माण केलंय। आपण एक साधा मोबाईल जरी खरेदी केला तर 10 वेळा रिव्ह्यू पाहतो, मग आयुष्याचा जोडीदार निवडताना ती संस्था अधिकृत आहे का, मुली खरोखरच अस्तित्वात आहेत का याची साधी चौकशी देखील केली जात नाही। मुलांचे लग्न जमत नाही म्हणून कोणत्याही अनोळखी मध्यस्थावरती डोळे झाकून लाखो रुपये सोपवणं कितपत योग्य आहे। अशा सोहळ्यांमध्ये गर्दीचा आणि गरिबीचा फायदा घेऊन फसवणूक करणं सोपं जातं। या प्रकरणाचा निष्कर्ष हाच निघतो की ही केवळ 42 नवऱ्या मुलांची फसवणूक नाहीये, तर त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या भावनांचा, स्वप्नांचा केलेला हा बाजार आहे। लग्न जमवताना जोपर्यंत आपण कायदेशीर कागदपत्र, संस्थांची नोंदणी आणि कौटुंबिक चौकशी चोख ठेवत नाही तोपर्यंत गुन्हेगारांचे धाडस असंच वाढत राहणार। कायद्यानं देवासमधील या गुन्हेगारांना कडक शिक्षा दिलीच पाहिजे, पण समाजानं देखील आता सावध होण्याची तीव्र गरज आहे।